घेतले ते घड पाड सगळे काढू दे की शुभ सकाळ. आम्ही ना उन्हाळ्याच्या सुट्ट्याला गावाकडे आहे आणि मस्त असे आमचे केशर आंबा, हापूस आंबा, 2-2 मोठे मोठे आंब्याचे झाड. मुलांना इतकं गावाकडे करमत आहे. खूप फुल एन्जॉय करत आहेत. राधा दीदी सुद्धा आलेली आहे आमच्याकडे. तर सकाळी झोपेतून उठले ना हे पाड गोळा करायला गेले. इथं कडीपत्त्यात जास्त आहोने पाड गोळा केले होते, पण आज त्यांनी मुद्दामून केलं नाही. पोरांना उठवलं आणि पाड गोळा करायला पाठवलं. तर सकाळी हे सगळे झोपीत होते. म्हणलं त्यांना पाठवण्यापेक्षा आपण सुद्धा सोबत जाऊ त्यांच्यासोबत गेले आणि आम्ही सगळे पाड गोळा करून आणलो. तर पुढे तुम्ही बघा की आमचा पूर्ण दिवस कसा गेलेला आहे. तिकडं आहेत समोर छोट्या आंब्याला नाही घ्या मग चला. इकडे गवतात खाली गेले रे. हो कसला मोठा पडलाय. त्यालाच बघत उभा राहायला नाही म्हणत ते मुद्दाम. त्याला सायकल खेळायची होती ना, आपण पाड गोळा करायला आणलो म्हणून तसा करतोय. आंबे पिकते पण पिकायला घालायला लागते. पडलाय का बघून आला नाही म्हणतोय समोर. ही नाही हो इकडल्याचा छोटासा पला तो दीदीला. वर बघ बरं दादा त्या झाडाला पिवळे आहेत का. हा ते पडायला आलाय बघ पाड आहे. हे बघा आज सकाळची सुरुवात छान झाली आहे आमची. शुभ सकाळ. हे बघा पाटे भरून पाड सापडलेत आम्हाला. दाखव. वाव आजचा दिवस मजा मजा. आता हे नेऊन पिकायला घालू आणि जे पिकलेले ते पाटीत काढू म्हणजे दिवसभर खायला. खोबरी कुठं सापडतो का एखादा. खोबरी खत्म झाले. कसलं मस्त दिसतंय ना ग आपलं गार्डन. एक नंबर. शिकू नाही आता जांभळं आंब्या सीझन चालू आहे फुल. इकडून चल दीदी सोबत. ए राधे इकडं पाड पडलाय इकडल्या केशरला पाठीमाग. लाडू चल दीदी गेली चल. सकाळी आम्ही आता पाड गोळा करायला लागलोय. याला बघ कुठं दिसतात का पिवळे दिसत असले तर घे. सोबतच हे पेरू इतकं लकडलंय ना. हे बघा नुसते पिलू. हा चला चला आता आवडते. नाही पडलं. वत कॅरेट पिकलेले काढ आणि हिरवे त्यात घाल पिकायला. काय करतं ग लाडू. ह्यातले बी कच्चे टाकतात आणि पिकले काढ पाटीत म्हणजे आपल्याला का दिवसभर खायला. हे आज सापडलेले आणि ते कालचे परवाचे आणि रोज एक पाटी तर आपण संपवत असून दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत. पप्पाला नीट जर आव घ्या ते त्यानं टाकल. हाती रे चपाती टाकलेली. सकाळी नाश्ता चालू आहे. चपाती मसूरची डाळ समर्थला आवडते. सोबत कांदा खातोय. आंबा खायचं तर. आंघोळ केली आहे का रे. खोटं. आता लाईट येते 8ला. मोटर चालू झाली का मस्त करायची. असं होऊ शकत नाही. ब्रश केल्याशिवाय मम्मी जेवायच देत नाही. इथंच कुठतर बसलंय बघ. चिक्कूच्या झाडावरती बसलंय का काय माहिती. हे बघा आमचं फिरंगी चिंचेचं झाड किती मोठं आहे. इलायती चिंच. आपण दिसलो त्याला तो गप्प बसला. बसले टप्पू बसलाय. बसू दे टप्पूला. चल
गोगीचा लाड करतो का नाही? आज तिघ बी आंघोळी करणार आहे का नाही? तुम्हाला आंघोळीच्या आधी जेवाय देऊन चूक झाली का? एक पण आंघोळीला जाईना. किती वाजलेत आता? 8:55, 9 वाजलेत. ऐकावं वाटतंय ना. किती गोड आढळतंय. कच्चा पावशा म्हणतात त्याला. पावशा हाय ना राधा? पावशाच म्हणतात की. हिरोईन लाजली हिरोईन. सायकलीला हार्ट अटॅक यायचा. ए दादा आल्यावर गाडी शिकते का? शिकवतात. जमलं की रे चांगलं. याच्यासाठी तर गावाकडे करमते है ना. सुट्ट्या संपवणी फक्त आता. ऐक त्याने इतका भिवून बसलाय ना समोर. लागलं का? देवपूजेला वर चढ लागले काय? अगोदर त्याला सगळी फुलं काढून घेऊ दे की राधा. तिला काढू दे की. जास्त काढ रांगोळी बाळा. कसं काढते बघू तू फुल. चांगलं शिकलंय बघ. दीदीला पण एवढं छान येत नाही. छान करते ग. मला सुद्धा जमत नाही एवढं छान. छोटे छोटे काढते मी खरंच. कोम सोडतोय. ओके. वाव मस्तच. पलीकडलं पाणी एक छोटं झालं रे. होय इथलं हो. हा ते वड थोडं. हा बस. दीदी आता छान कलर भर ग. छान वाटते कलर. तर मस्त अशी सकाळची देवपूजा चालू आहे. दोघा तिघाचा नंबर लागलाय. लाडू तू काय केलं ग? सोने तुला काही करूच दिलं नाही का? आंघोळ करून आले मी. टिकली नाही लावली अजून. छान अशी पोराने देवपूजा केलेली आहे. फरशी पुसायची तर नाही पुसले, तसेच पूजा केलीत. सगळं रांगोळी काढायची मोडायची चालूच असते त्यांचं. कसं असणार आहे मी पूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळपासून शूट करायला सुरुवात केली आहे. मसुरीची डाळ आणि चपाती सकाळी 6-6:30ला बनवली होती. 7ला लाईट जाते म्हणून. तर सगळ्यांचा नाश्ता झालाय. त्याचे ही भांडे सुद्धा धुतलेले आहेत. देवपूजा झाली. आज बनवत आहे मस्त अशी हरभऱ्याची करगटी भाजी. ओ गा जेवायचं का तुला? ती लई तिखट आहे भाजी. त्याला त्यात तिखट टाकून नेलंय. तुला दुसरं देऊ का? जिरे मोहरी लसूण छान देते तुला. बरं का लाल तिखटचे बनवते म्हणून लाल तिखट टाकलं. पाणी तुला पण जेवायचंय का? एक मिनिट. काय देऊ तुला? चटणी नाही खायची. दादा एवढी चटणी खाताय. हे घे. कांदा देऊ नको? हा टाकले. हा चटणी टाकले. मोठे मोठे कच्चे शेंगदाणे वाटून टाकायचे.
आवडत असेल तर हरभऱ्याची डाळ सुद्धा टाकली तर चालते. छान अशी उकळी आलेली आहे. आता ही बेसन आणि हरभऱ्याची भाजी आहे ती मिक्स करून घेतलेली छान याच्यात गरगटायचं. धंदा झाला की आमचा स्पेशल अड्डा आंबा जांभळ. वर कोण चढणार आहे? बरेपैकी पिकलेत का आता? हे बघ अरे लुडो आणि चिंचुके से. अरे वाऱ्यानं चाललं. ये खाली खाली ये. पप्पा कुठे गेलो? गेलो का आम्हाला? झाडाखाली यायचं, ताजे ताजे काढायचे खायचे. वाया जातात. जांभळं आणि आंबे चालू झालेत ना, स्वयंपाक सुद्धा जास्त लागणार मला. अर्ध्यापेक्षा जास्त पोट इथेच भरतात. हाय ना ग? हे बघा जांभळं किती पिकलेत आमचे. कुण्या इकडं ना आली बघ लाईट. कसले मस्त जांभळे पिकलेत. मस्त मस्त एकच न. त्याचा भाऊ वर चढून जांभळं काढताय. तर हे आपल्या दुसऱ्या जांभळीचे जांभळं बघा. हे दुसऱ्या जांभळीचे जांभळं आहेत आपल्या. तर हे थोडंसं लेट पिकणार आहेत, आणखीन नाहीत पिकायला. हे बघा मी मोठ्या आंब्याखाली बसले, कसं मस्त दिसतंय. पोरं येत आहेत जांभळी खाली. कसं पाणी भरतंय फुग्यात. फुगा फुटतोय. फास्ट कर बर. फास्टच आहे. फुटतंय फुटतंय फुटतंय. फुगा फुटतोय. फुटतंय कस फुटतंय बघू थांबा. वाघाचा पंजा वर तयार होतोय. फुटतंय रे. फुटतंय 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 फुटतंय. बस कर बस कर. फोडायचंय का? डोळ्याला लागेल बर का. बंद कर. काढ. हा काढ. काढ. कशाला फुटतंय आता? गोल मारायला लागल तुला. दर मारते हातानं हातानं. किती खुश झाले. हळूच हळूच फुटल बघ. जरा काटा टोचला तर लगेच फुटल. नको. अरे नको ना. जेवण आंबेच आंबे.
आम्ही जेवण करून आराम करत होतो तर दादाची फ्रेंड आलेत जांभळं खायला. चला जांभळं कशी काढतायत. मोठी तृप्तीन बारकी गौरी आहे का? दादा ती वरच्या फांटीला जास्त आहेत बघ ती तहान. हा हा आता बरोबर धरा खाली खाली बरोबर धरा. हा तिथं हन हन हा हन पाईप घे ना अजून थोडा पुढे वड की राधा. राधा अजून थोडा पाईप पुढे वड. ए तुम्ही खाल्ले तरी गोळा करा की रे. ए खाल्ले तर चांगले चांगले पडलेले घ्या पटापटा. स्टॉल मधले निघालेले एका कडेला ठेवा. हा तसं हान. खालचं गोळा करा रे. बघ ना सम्राट ऐकतच नाही तर. राधा झालं तिथले चिडले आता. हा धरा बरोबर खाली. जा पप्पाला द्यायचा बाळा लाडू. पप्पाला द्यायचा जांभळा जा. हा मार मार जोरात. अगं अलीकडून पलीकडे मार की. तू बी पलीकडे घातलाय पाईप. हा मार तसे. हा ए ती मुलगी कुठे गेली? हा पाड तिथले ते घड पाड सगळे. हा हाय बरोबर आहे. मार मोठा घड. अगं लय पलीकडे गेले. हा मार आलं बरोबर. आई ग साप. सगळ्यात आधी ती पलीकडल्या घडाला हान. घड घड ती जुडवा बघितलीत का तिनं? आ सगळ्यात पडायला लागले जांभळं. आ हो बाळा जांभळं खाल्ला तू? झोका खेळा. झोका झोका खेळतायत. एन्जॉय करतायत. बाय कर दे तिला. बाय बाय. बाय. अगे आमच्या घरी पण ये की बघायला घर. काय बघायला? मी मस्त आता आंबा पार्टी करतोय. आहो चला
चालले गावाकडे ट्रॅक्टर घेऊन. बाय, पप्पा गेले गावाकडल्या शेवग्याच्या बागेला औषध मारायला. थँक्यू. तर आता 5:30 पावणे 6 झालेत. आम्ही चाललोय इव्हनिंग वॉकला. लाडू कुठं? येऊन वॉकला. टर्न. लाडू घरी येणार आहे का? इथंच आवडलाय तुला? मग चल ना. कुठं आहे? कोण केले काय माहिती. चल ना. मी जाऊ का तोपर्यंत? मी जाऊ. बाय. फिरत फिरत आलेलं थोडस. हा या. उठतच नाहीत पोरं. शेवटी मी उठून आल्यावर मग आता लागलेत हालायला जागचे. खूप भारी वाटतं. जरी उन्हाळा असला तरी ना, वातावरण मोकळी हवा, थंडगार. तेही आम्ही शाळेसाठी बाहेर गेल्यावर गावाकडलं वातावरण इतकं प्रिय झालंय काय सांगावं. तिथं बंद घरात राहून राहून कसं कराय ना, पण आपल्या गावाकडल्या वातावरणाची बरोबरी कशालाच येत नाही. आता मी चाललोय. आई टाकते तर आडवी टाक ना. सायकल वर ठेव. आडवी टाक तिथं. मी तर आली. टाक ना, आपल्या बागेत टाक पलीकडं. तर 10-12 दिवसापूर्वी कडवळ पेरले. छान पाणी पण दिले. छान असं कडवळ उगवले आपलं. मशीनसाठी चारा. हे बघा कडवळ. आणि ही पांढरा डबा दिसते ना, इथं आपली घराकडली विहीर आहे. कुठवर बघल तिथवर आपलं वावर आहे. राधा कसं वाटते? भारी वाटते ना. वावरची पावर बघा. किती मोठं झाड आहे ना. किती उंच आहे का राधा? दिवस मावळायला कसं दिसतंय. सनसेट दिसतोय. सनसेट किती खाली आले ग. थापा वाऱ्यानं आलाय वाटतं. हुबा होताच्या काढवा झालाय. झाड झुडप रोप आपले. मी ते पाणी द्यायला पाहिजे. आता उद्या देऊया याला पाणी. मेथी, नवीवाली मेथी. किडे, ॲपल, तुती, आंब्याचं, जांभळ, चिंच, इकडं सीताफळ, पेरू, लिंबू, वडाचं, इकडं फिरंगी चिंच, साधी चिंच, लिंबाचं, परत करंजा, चिक्कू, रामफळ पण आहे तिकडं. लवकर ट्रॅक्टर आले. ट्रॅक्टर आले, जाऊ नको. भारी वाटतंय का? ट्रॅक्टर शिकायचंय. लेकीला ट्रॅक्टर शिकवायला लागलेत.
का ट्रॅक्टर चालवते भीती वाटते ना आपला जीव एवढा ट्रॅक्टर मोठं होय बाई म्हणून तर भीती वाटते आम्हाला तर रोह्यामुळे तर ट्रॅक्टर शिकू वाटत नाही मला शेवया संध्याकाळच्या जेवणात बनत आहे मस्त अशी शेवयाची उपीट तर तिघांसाठी गोड बनलं तिघींसाठी तिखट